नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे आपल्या घरी इलेक्ट्रिक बिल येतो आणि मीटरमध्ये युनिट कसं कंझ्युम होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। तर उदाहरणामध्ये आपण 4 अप्लायन्सेस घेतले आहे, टीव्ही, कूलर, बल्ब आणि हीटर। टीव्ही जे आहे त्याचा उदाहरणामध्ये समजा 100 वॅट आहे आणि कूलर 400, बल्ब जे घरातील ऑल टोटल आहे ते 300 वॅट आणि हीटरचा जो आहे 400 वॅट निघाला आणि याचा टोटल जो आहे हा 1200 वॅट झाला आहे। जो 1200 वॅट आहे एका तासामध्ये 1200 वॅट चालून राहिला। तर आपले जे टोटल अप्लायन्सेस आहे दिवसातून समजा 4 तासासाठी चालत असेल तर याचा टोटल 4800 वॅट येतो दिवसाला आणि यालाच आपण समजा दिवसाचे 30 दिवसासोबत मल्टिप्लाय केलं तर हे महिन्याचं टोटल झालं 1,44,000 वॅट, म्हणजे हे महिन्याचं कंझ्युम झालेलं आहे। तर हे महिन्याचं जे कंझ्युम झालेलं आहे याला आपल्याला 1000नी डिवाईड करावं लागेल। 1000नी आपण डिवाईड करणार तर येणार 144, म्हणजे 144 युनिट जे आलेले आहे। समजा आपल्याला MSEB एक युनिट 6 रुपयाला देत असेल तर या 144ला 6नी मल्टिप्लाय केलं तर 864 हे आपल्याला बिल येणार। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आपल्याला इलेक्ट्रिक बिल येतो आणि तुम्हाला समजा हे सगळं समजलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।